नमस्कार मंडळी. तर आज बनवलं होतं भरलेलं कारलं. खूप छान लागतं. अशा पद्धतीने बनवा. मार्केटवरनं जाऊन आपल्याला कारली घेऊन यायची, स्वच्छ धुवून बिया काढून गरम पाणी मीठ हळद करून त्याच्यामध्ये आपल्याला उकळवून घ्यायच्यात कारली. आणि एका भांड्यामध्ये आपल्याला चिंच, थोडासा गूळ घ्यायचं आहे, थोडं पाणी टाकून आपल्याला ते अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि ते ठेवून दिल्यानंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचं आहे आणि पॅन चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये सुकं खोबरं, लसूण, शेंगदाणे ॲड करायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. ते भाजून झाले की आपण त्याच्यामध्ये जिरा ॲड करणार आहे. पांढरे तीळ देखील आपल्याला ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसनचं पीठ टाकायचं आहे. ते पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्यांमध्येच. सर्व भाजून झालं की मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट सर्व आपल्याला काढून घ्यायचं. त्याच पॅनमध्ये गॅस बंद आहे, त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट मसाला, काळा मसाला, आपल्याकडे जे मसाले असतील ते सर्व मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच्यात एक थोडीशी कलोंजी ॲड करायची आहे आणि थोडंसं हिंग देखील ॲड करायचं आहे. आणि नंतर आपण सगळं मिक्स करून घेणार आहे सुकं. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण जे चिंच गुळाचं जे पाणी करून ठेवलेलं 10 मिनटं भिजण्यासाठी ते देखील ॲड करणार आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असा आपल्याला सारणाचा गोळा करून घ्यायचा आहे. असा गोळा रेडी झाला आणि आपण जी शिजवलेली कारली आहेत त्याच्यामध्ये आता एक एक करून थोडंसं सारण भरून घेणार आहे. त्याच पॅनमध्ये बघू शकता, एकच पॅन, जास्त भांडीचा देखील उपयोग केला नाही आहे आपण. सर्व कारली एक एक करून भरून घेतली आहेत. आता गॅस चालू करून घ्यायचं आहे. सर्व कारली एकत्र करून त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित कारल्याला आपल्याला अलटून पलटून दोन्ही साईडून शेकवून घ्यायची आहेत. तेलाचा देखील खूप कमी वापर होतो आणि ते बघा कारलं आपलं शिजलं देखील आहे. पूर्णपणे कारला रेडी झालं खाण्यासाठी. सर्व करूया. आणि कशी वाटते कारल्याची रेसिपी नक्की सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कशी झाली रेसिपी भरलेल्या कारल्याची नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.